अरे, त्याला कॅन्सर कसं काय झाला असावा? त्याने तर कधी काही बाहेरचं खाल्लं नाही, काही व्यसन केलं नाही, नेहमी हेल्दी फूड खात होता, तरी त्याला कॅन्सर झाला. मित्रांनो, असे अनेक संवाद आजकाल आपण ऐकत असतो आणि या संवादाचा शोध घेता किंवा त्याच्यावर सर्च करता असे अनेक पुरावे, अनेक रिसर्च किंवा अनेक आर्टिकल्स हे पब्लिश झाले आहेत की अल्ट्रा प्रोसेस फूड हे आजकालचं कॅन्सर वाढीमागे सर्वात मोठं कारण म्हणून समोर आलेलं आहे मित्रांनो. मग या अल्ट्रा प्रोसेस फूडमध्ये नेमकं काय काय येतं याच्याबद्दल आज आपण थोडं बोलूयात मित्रांनो. तर अल्ट्रा प्रोसेस फूडमध्ये येतं मित्रांनो तुमच्या रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा, नंतर येतो त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह, नंतर येतात त्याच्यात टेस्ट इन्हान्सर्स, नंतर येतात त्याच्यात मित्रांनो आर्टिफिशियल कलर्स, इमल्सिफायर्स इत्यादी सर्व गोष्टी या अल्ट्रा प्रोसेस फूडमध्ये येतात मित्रांनो. मग हे अल्ट्रा प्रोसेस फूड आपण डेली लाईफमध्ये कसा त्याचा वापर जास्त करत आहोत ते बघूयात. तर मित्रांनो, जेवढेही पॅकेज्ड पदार्थ आहेत किंवा पॅकेज्ड फूड्स आहे, मग ते तुमचे चिप्सचे पाकिटं असली, नमकिनचे पाकिटे असली, कोल्ड्रिंक्सचे पाकिटे असली, बिस्किट असली, कुकीज असली इत्यादी सर्व गोष्टी, या सर्व गोष्टी दीर्घ काळापर्यंत म्हणजे जास्त काळापर्यंत टिकाव्यात म्हणून त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात. त्या गोष्टींची चव ही अधिक चांगली व्हावी म्हणून त्याच्यात काही टेस्ट इन्हान्सर्स ऍड केलेले असतात. त्या गोष्टी दिसायला अधिक अट्रॅक्टिव्ह दिसाव्यात म्हणून त्याच्यात मित्रांनो काही आर्टिफिशियल कलर्स ऍड केलेले असतात. आणि या सर्व गोष्टी मार्केटमध्ये ॲज अ अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणून विकले जातात मित्रांनो. आणि ते आपण आवडीने खातो आणि त्याचा वापर आपण खूप करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की अल्ट्रा प्रोसेस फूड हे पूर्णपणे बंद करणे हे प्रॅक्टिकली शक्य नाही, पण त्याचा वापर जितका कमी करता येईल तो करावा. आणि हा जो कॅन्सरचा धोका भविष्यात उद्भवत आहे त्याच्यावर कशी मात करता येईल याच्याबद्दल थोडा विचार करावा मित्रांनो. मी डॉक्टर मिलिंद पाटील. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती करू इच्छितो. धन्यवाद मित्रांनो.